आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा। हिंगोली समता बंधुभाव एकमतेचा संदेश देणारे संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या घुमानकडे नांदेड येथील 140 यात्रेकरू रवाना झाले। गेल्या 10 वर्षापासून नानक साई फाउंडेशनचे संस्थापक पंढरीनाथ बोकारे हे या यात्रेचं आयोजन करतात। यात्रेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक मधील अनेक भाविक भक्त सहभाग घेतात। हिंगोली रेल्वे स्थानकावर दुपारी 1 वाजता घुमान यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले। यावेळी नानक साई फाउंडेशनचे पंढरीनाथ बोकारे, हिंगोली येथील डॉक्टर वंदना काबरा, गणेश शाहू, पत्रकार शिवाजी कराळे, उच्च श्रेणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक MD जगताप, माधव कराळे, बंडू उर्फ राम मुटकुळे, दामोदर रोडगे, रेल्वे पोलीस विश्वभर शिंदे, पांडुरंग शेळके उपस्थित होते। संपादक सानिका गायकवाड, डीजी सह्याद्री। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा।